श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 2. मच्छिंद्रनाथ बद्रिकावनात 12 वर्षापासून तपश्चर्या करीत बसला होता. एकदा श्री शंकर व श्री दत्तात्रय आकाशमार्गाने मंदराचलाची शोभा पाहत चालले होते. तर दाट अरण्यात त्यांना 17-18 वर्षाचा तरुण ध्यानस्थ बसलेला दिसला. शंकर दत्तात्रयाला म्हणाले, मी इथे थांबतो, तुम्ही तरुणाला तपाचा हेतू विचारा. श्री दत्तात्रय त्या मोठ्या वृक्षाकडे गेले. मच्छिंद्राजवळ जाऊन त्यांनी विचारले, तपस्वी तरुणा, एवढे घोर तप कशासाठी करतोस? त्याचे शब्द कानी पडताच मच्छिंद्राने कष्टाने डोळ्याच्या पापण्या उघडल्या. दत्ताचे दर्शन होताच मच्छिंद्राने त्यांना विनम्र अभिवादन केले आणि म्हणले, गुरुदेव, इथे 12 वर्षात एकही माणूस दिसला नाही, आपण दिसलास ही अंबाभवानीची कृपा. श्री गुरुदत्त म्हणाले, मी अत्रिसूत दत्तात्रय, तू हे घोर तप का करीत आहेस? मच्छिंद्र म्हणाला, गुरुदेव, तुम्ही मला धन्य केलेत, माझे तप फळाला आले. असे म्हणून त्याने दत्तांच्या चरणी स्वतःला झोकून दिले. बाळा, असे म्हणून त्यांनी त्याला उचलून आपल्या दिव्य बाहूंनी आलिंगन दिले. तेव्हा भक्तिभावनेने मच्छिंद्र म्हणाला, हे देवा, मी ईश्वरप्राप्तीसाठी तप करत आहे. तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश यांचे सर्व साक्षी सर्वज्ञ देव, माझी 12 वर्षे उपेक्षा का केलीत? माझा एवढा काय अपराध झाला? दत्तात्रयाने मच्छिंद्राचे अश्रू पुसून त्यांचे सांत्वन केले. त्याला आपल्या इच्छा मात्रे करून सदृढ केले. मच्छिंद्र पुन्हा दत्तांच्या पाया पडला. दत्तात्रयांनी त्याच्या मस्तकी वरद हस्त ठेवून उपदेश केला. त्यामुळे मच्छिंद्राची भेदबुद्धी माया नष्ट झाली. सर्वत्र एकच चैतन्य भासू लागले. त्याने विचारले, गुरुदेव, सर्वत्र मला एकच अवर्णनीय परम चैतन्य दिसत आहे. दत्तात्रय म्हणाले, हा अनुभव तुला नित्य मिळेल. भानावर ये, तुला भेटायला शंकर आले आहेत. ते ऐकून तो चकित झाला. त्याला घेऊन दत्तगुरु श्री शंकराजवळ आले. श्री शंकरांनी मच्छिंद्राला मत्स्यीच्या पोटातील अवस्थेचे स्मरण करून दिले व दत्तात्रयांना सांगितले, याला सर्व सिद्धीचे सामर्थ्य द्यावे. श्री दत्तात्रयांनी मच्छिंद्रावर अनुग्रह करून त्याला देवतांचे वरदान व पंचमहाभूतांवर अधिकार प्राप्त करून दिला. नाथ हे नाम, मच्छिंद्र हे स्वतःचे नाम, संप्रदायाची शृंगी आदी लक्षणे, कान वेधण्याचे संस्कार, परंपरा चालवण्याचे, शक्ती संक्रमित करण्याचे, दीक्षेचे सर्व सामर्थ्य दिले व 6 महिन्यांनी ते दोघे निघून गेले. मच्छिंद्रही तेथून दक्षिणेकडे तीर्थयात्रेला निघाला. तो फिरता फिरता सप्तशृंगी येथे आला. तेथे अंबेचे जागृत देवस्थान आहे. तेथे तो अंबेचे स्तवन करू लागला. त्याच्या मनात आले की संकटग्रस्त लोकांसाठी दिव्य शास्त्र काव्य रूपाने रचून ठेवावे, पण कवन करण्यासाठी देवते अनुकूल हवीत. असा विचार करून अंबेच्या दर्शनासाठी मच्छिंद्राने 7 दिवसाचे अनुष्ठान मांडले. ते पूर्ण होताच देवीने मच्छिंद्राला दर्शन देऊन त्याचे मनोगत विचारले. देवी म्हणाली, तुला शाबरी विद्या हवी आहे, तुझवर दत्तांची कृपा आहे. मी सांगते ते साधन तू कर, सर्व सिद्धी तुला प्राप्त होतील. तू माझबरोबर चल. देवीने मच्छिंद्राला मार्तंड पर्वतावर नाग अश्वत्थ नावाचा वृक्ष दाखवला. बीजमंत्रांनी हवन करून मच्छिंद्राला अदृश्य रूपाने दाखवलेल्या त्या वृक्षावर 52 वीर, 12 हवन करूनच मच्छिंद्राला अदृश्य रूपाने दाखवलेल्या त्या वृक्षावर 52 वीर, 12 मात्र का, सूर्यादी सर्व देवता व शस्त्रास्त्र देवता फांद्यावर विराजमान झालेल्या दिसल्या. पण त्या सर्व मुख. देवी म्हणाली, या सर्व देवता तो अनुकूल होतील व विद्यामंत्र देतील. इथून ब्रह्मगिरीला जा. अंजन पर्वत आहे. तिथून एक नदी दक्षिणेस वाहते. नदीच्या पात्रात हत्तीच्या पावला एवढी कुंडे आहेत. पांढरीच्या वेली हातात घे. प्रत्येक कुंडात एक एक वेल टाक. परतताना त्या वेली पहा. ज्या कुंडात वेल जिवंत असेल ते कुंड स्नानासाठी योग्य समज. तेथे स्नान कर. त्या कुंडातले पाणी काच कुंडात बंद करून मग इथे ये. पण एक सांगते, त्या कुंडात स्नान केलेस की मूर्छा येईल. त्यावेळी आदित्याची 12 नामे सतत जपत राहा. तू शुद्धीवर येशील.
इथे या वृक्षावर ते पाणी सिंचन कर. एक देवता प्रसन्न होईल व तुला ज्ञान देईल. वारंवार अशा खेपा घालून सर्व देवता वश करून घे. असे बोलून देवी अदृश्य झाली. मच्छिंद्र पांढरीच्या वेली घेऊन निघाला. देवीने जसे सांगितलं तसंच त्याने केले. अशा रीतीने 7 महिने मच्छिंद्र त्या 100 कुंडांची प्रदक्षिणा करत राहिला व सर्व देवतांनी त्याला विद्या दिली. त्यानुसार त्याने शाबरी विद्या नावाचा मोठा काव्यरूप ग्रंथ रचला. त्याची इच्छा पूर्ण झाली. तेथून मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत वंग देशात आले. वाटेत एका गावातील घरासमोर उभे राहून त्यांनी अलक निरंजन अशी गर्जना करून भिक्षा मागितली. त्या घराची मालकीन भिक्षा वाढायला आली, पण तिचा चेहरा दुःखी दिसला. मच्छिंद्रनाथांनी विचारले, माई, आपण दुःखी का? सरस्वती बाई म्हणाली, महाराज, माझ्याकडे सर्व काही आहे, पण पुत्रच नाही. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माई, हे भस्म घ्या आणि देवीची प्रार्थना करून ग्रहण करा. त्यावर पाणी प्या. हरी नावाचे ऋषी तुमच्या पोटी जन्माला येतील. 12 वर्षांनी मी येऊन तुमच्या मुलाला घेऊन जाईन आणि त्याला दिव्य ज्ञान देईन. सरस्वतीबाईंना आनंद झाला. त्यांनी आपल्या शेजारणीला तो वृत्तांत सांगितला. शेजारी म्हणाली, अहो, अंगारा खाऊन मुले होतात का? हे लोक लबाड असतात, यांच्या नादी लागू नका. शेजारणीचे बोलणे ऐकून सरस्वती घाबरली. तिने तो अंगारा अंगणातील उकिरड्यावर कचरा टाकण्याची जागा होती तेथे टाकून दिला. थोड्याच दिवसात ती ते सारे विसरून गेली. फलश्रुती, या अध्याय पठणाने संपत्ती प्राप्त होते व जीवनात विजय मिळतो. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 2. श्री गणेशाय नमः. जय जयाजी मूळ पीठवासिनी, पुंडलिकाच्या गोंधळा लागोनी, भक्तवरदे भवानी, उभी अससी माये तू. संत गोंधळी विचक्षण, कंठी मिरवती तुळशीभूषण, त्याची माळा सुलक्षण, जगा माझी मिरवीसी. घालिती तुझा प्रेम गोंधळ, काम क्रोधांचे देती बळ, गीत संगीत सबळ, गुण गाती माये तुझे. असो ऐसा गोंधळ प्रकरणी, असंतुष्ट होई माय भवानी, तरी या ग्रंथ गोंधळी येऊनी, साह्य करी जननीय. मागील अध्यायी रसाळ कथन, गणादी सकळांचे केले नमन, उपरी मच्छिंद्राचे जनन, यथाविधी कथियेले. आता पुढे श्रवणार्थी बैसले आहेत महाश्रोती, तयाची कामना भगवती, पूर्ण करावया येई का? तरी श्रोती सिंहावलोकनी कथन, श्री दत्तदेव आणि उमारमन, भागीरथी विपना कारण, पाहत पाहत चालिले. जैसे फला निमित्त पक्षी, फिरते राहते वृक्षोवृक्षी, त्याची न्याये उभय पक्षी, गमन करीते तीराते. सहज चालती विपिन वाटी, तो मच्छिंद्र देखला त्यांनी दृष्टी, बाळतनु पाठपोटी, अस्तित्वच्या उरल्या पै. जटा पिंगट नखे जळमट, कंटकारी पादागुंष्ट, कार्पासमय झाली दृष्ट, त्वचा लिपटली अस्थिसी. सर्वांगे शिरा टळटळाट, दिसती अवनी नामपाठ, ध्वनी मात्र शब्द उठे, चलन वलन नयनांचे. ऐसा पाहुनी तपो जेठी, विस्मयो करीतो आपुले पोटी, म्हणती ऐसा कली पाठी, तपी नेनो कोणीच. अहो विश्वामित्र प्रकरणी, दिसतो तपी हा मुकुटमणी, तपार्थ कामना अंतःकरणी, करणी कोण याते उदेली. मग दत्तासी म्हणे आदिनाथ, मी स्थिरतो राहतो मही येथ, तुम्ही जाऊनी काम नेते, विचारावे तयाते. कवना अर्थी कैसा भाव, उचंबळला कामार्णव, तरी लिप्सेचा समूळ ठाव, काय तोही पहावा. येऊनी त्यापरी अत्रिनंदन, शिवानंद सुक्तिक सुढाळ रत्न, श्रवणपोटी स्वीकारून, तयापासी पातला. उभा राहुनी समोर दृष्टी, म्हणे महाराजा तपोजेठी, कवन कामना उदेली पोटी, ते वरद वरादे मिरवावे. ऐसे वरदाचे वागवट, मच्छिंद्र श्रवण करिता झगट, नम्र भाव धरुनी प्रकट, तया लागी बोलत असे. करणी शब्द सुखस्थिती, दृष्टी काढोनिया वरती, पाहता झाला दत्ताप्रती, महाराज योगी तो. भूसंकेते करोनी नमन,
दाविता झाला निजन म्रपन, जो की ईश्वरी आराधन प्राप्ती लागी उदेला. बोले महाराजा कृपा सरिता, तुम्ही कोण ते सांगावे आता. 12 वर्ष काननी लोटता मानव नातळे दृष्टीसी. तरी त्वचित सदैव भवानी, प्रत्यक्ष झाली मम प्रारब्धे धरणी. तरी प्रसादनग अद्भुत स्थानी, स्थापुनी जाई महाराजा. ऐसे तयाचे वागुत्तर, ऐकुनी तोषला अनुसया कुमार. म्हणे बारे नामोच्चार, दत्त ऐसे मज म्हणती. जो व्याघ्रपदी ऋषी जनन, अत्री ऐसे तया नाम. तयाचा सूत मी दासोत्तम, मही लागी आराधला. तरी असो ऐशी गोष्टी, कवन कामना तुझ्या पोटी. उदेली जे तपोजेठी, शब्द संपुटी मिरविका. येरू म्हणे वरदोस्तू, कामनावरी एक भगवंतू. ऐसे वदता झाला अतितू, पदावरी लोटला. जैसी सासुऱ्या बाळा असता, अवचट दृष्टी पडे माता. हंबरडोनी धावोनी येता, ग्रीवे मिठी घालीत असे. किंवा अवचट वत्सा भेटता गाय, मग प्रेम लोटी चित्त सदैव. तेने परी मच्छिंद्र मोहे, पदावरी लोटला तो. 12 वर्ष तपाचे श्रम, ते आजी फळेले मानुनी उत्तम. सांडवनी सकळ आपला नेम, पदावरी लोटला तो. परी तपश्रमाचे बहुत क्लेश. हृदय गहिवरले दुःखलेश, नेत्रीचे झरे विशेष. पदावरी लोटले ते, तेने झाले पाद प्रक्षालन. पुढती बोले करी रुदन, हे महाराजा तू भगवान. मही माझी मिरवीसी, रुद्र विष्णू विरीची सदय. त्रिवर्गरूपी देह ऐक्यमय, ऐसे असोनी सर्वमय. साक्षी मही अससी तू, तरी येऊनी सर्वज्ञ मूर्ती. असोनी माझा विसर चित्ती, पडलासे किमर्थ अर्थी. अपराध गळी सेवोनिया, ऐसे म्हणती वारंवार. ग्लानित करी नमस्कार, क्लेश नगीचे चक्षुद्वार. सरिता लोटवी, तरी तो अत्यंत शांतदाता. म्हणे बा हे न करी चिंता, प्रारब्ध मंदराळ चळासी सरिता. ओग ओगील आत्ताची, मग वरद हस्ते स्पर्शोनी मौळी. करणी औपित मंत्रावळी, तेने अज्ञान दशा काजळी. फिटोनी गेली तत्काळ, जैसे महात्म्य भारती. उदय दृष्टी करिता गबसती, मग अंधकाराची व्याप्ती. फिटोनी जाय तत्काळ, तेवी दत्त वरद जन. वोळता गेले सकळ अज्ञान, मग चराचर सकळ जीवन. जैसे हेलावले दृष्टीसी, नाठवे काही दुजेपणा. झाले ऐक्य ब्रह्म सनातन, जैसे उद्धी सरिता जीवन. जीवन समदिसे, ऐसी झालिया जीवन समदृष्टी. आत्रेय दयिता झाला पोटी, म्हणे बारे योगी दुर्जटी. इंदिरावर कोठे तो सांग, येरू म्हणे जिताता. ईश्वरा वाचोनी नसे वार्ता, जळी स्थळी काष्ठी मही पर्वता. ईश्वर नांदे सर्वस्वी. ऐसे ऐकुनी वागुत्तर, ग्रीवा तुकावी अत्रिकुमारा. मग सच्चियाचा धरोनी कर, चालता झाला महाराज तो. सहज चालता चाले नेटी, आले आदिनाथ प्रेमदृष्टी. मच्छिंद्र मूर्ध कमळ धाटी, पदावरी वाहत असे. शिवे पाहुनी मंद देही, म्हणे हा पूर्वी नारायण कवी. मग प्रेम सरितेच्या अलोट प्रवाही, धरिला हृदयी तत्काळा. मग त्रिवर्ग येऊनी त्या स्थानी, दत्तासी म्हणे पंचमूर्धनी. या शब्दा शिष्याते अभ्यासोनी, सकळ सिद्धी मिरविका. जे वेदकारणाचे निजसार, जे सर्वोपकाराचे गुहागर. सकळ सिद्धीचे अर्थ माहेर, निवेदी तू महाराजा. जारण मारण उच्चाटन, शापादपी निवारण. शरादपी अस्त्रा दिनी वरहन. मंत्रशक्ती त्या वरत्या. जो जैसा कर्मविजय पाठ, होती दैवते वरती भेट. वंशवरद वाक्यपट, मस्तकी स्थापोनी जाताती. वरुण आदित्य सोम स्वाती, भौम शक्रादी यमदमी.
शिवशक्ती कामतरणी वर देऊनी उठविले. विरीची कृपाकृती वरद बीजे देऊनी शक्ती ते अंतर्मंत्र असते अपार गती हृदया माझी हेलावला. असो सद्विदेचा मंद्राचळ उभवोनिया त्रिबाळ शन मात्र वेचुनी केला सबळ सिद्धतरणी जेवता नागव कादी वातास्त्र नगनगादी महावज्र पावक जलदी अस्त्र पवित्र सांगोपांग तो झाला. ऐसे सांगोनी सांगोपांग जाता झाला योग मार्ग अपरी संप्रदाय योजुनी योग कानफाडी मिरवला. पुढील भविष्य जाणोन संप्रदाय केला निर्माण षडरूप जोगी दर्शन कानफाडी मिरविले. नाथ ऐसे देऊनी नाम शिंगी शैली देऊनी भूषण ऐसे परी करोनी प्रमाण अत्री नंदन पै गेला. या परी तो मच्छिंद्र नाथ नमोनी निघाला आदिनाथ महीवरी नाना तीर्थे शोध करीत चालिला. तो भ्रमण करिता सप्तशृंगी येता झाला महायोगी अंबिका वंदोनी मनोमार्गी सप्रेम स्थिती गौरविली. करीत बैखरी अंबास्तवन तो आले कल्पने मन की काही तरी कवित्व साधन लोका माझी मिरवावे कवित्व तरी करावे ऐसे की उपयोग